शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिका आता काही वर्षांचा जबरदस्त लीप घेणार आहे. मालिकेमध्ये एक जबरदस्त लीप येणार आहे. म्हणजे आता इकडे भूमीला पकडायला गेलेल्या रागिणी आणि अभिजितच्या हातातून भूमीची सटकणार ती भूमी गायब होणार आहे आणि गायब होऊन रागिणीच्या पुढ्यामध्ये कर्दनकाळ बनून काही वर्षांच्या लीप नंतर मालिका एका वेगळ्या टर्नवरती येऊन थांबणार आहे. आकाश आणि भूमी एका वेगळ्या स्वरूपामध्ये समोर येणार आहेत आणि या सगळ्यामधून आता मात्र रागिणीला एक भयानक भूतकाळ उलगडत आता आकाशच्या आईवडिलांचं एक वेगळं सत्य आकाश समोर घेऊन येणार आहे आणि इथूनच रागिणीच्या वाईट काळाची सुरुवात होत मालिकेचा जबरदस्त लीप एक जबरदस्त ट्विस्ट घेऊन येणार आहे. मालिकेचा हा जबरदस्त लीप काय आहे, आकाश आणि भूमी यांचे स्वरूप कसं बदलणार आहे, एका वेगळ्या रूपात आकाश आणि भूमी समोरासमोर कसे येणार आणि रागिणीचा कर्दनकाळ कसे बनणार हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मानसीला आता मात्र भूमीच्या जीवाला धोका आहे ही गोष्ट समजते, पण ती हतबल असते. या सगळ्यामध्ये आपण नक्की काय करावं हे तिला कळत नसतं. पण भूमीच्या जीवाला धोका आहे आणि रागिणी आणि अभिजित हे तिचा जीव घेण्यासाठीच तिला शोधत आहेत आणि आपल्याकडे फार वेळ कमी आहे असा विचार करत ताबडतोब आता मानसी इकडे भानुशाली वकिलांना कॉल करते. भानुशाली वकिलांना घडलेली सगळी सिच्युएशन समजावून सांगते. भानुशाली वकील सांगतात, तुम्ही काळजी करू नका, आपण यातून काही मार्ग काढूया. इकडे भानुशाली वकिलांना ही गोष्ट समजते. तोपर्यंत अभिजित आणि रागिणी हे दुष्यंतकडून पत्ता घेऊन भूमीच्या घरी आलेले असतात. भूमीच्या घरी आल्यावरती भूमी त्या दोघांना ज्या वेळेला पाहते तेव्हा त्यांना लोटून ती दार बंद करण्याचा प्रयत्न करत असते. पण त्याच वेळेला दोघंजण जबरदस्ती रूममध्ये घुसतात. भूमीच्या पायाखालची जमीन हादरते, कारण त्यावेळेला आकाशसुद्धा घरात नसतो. एकटीच भूमी घरात असल्यामुळे तिला आता रागिणी आणि अभिजित यांच्यापासून पळून जाण्याशिवाय दुसरा कोणता मार्ग नसतो. पण त्याच वेळेला अभिजित दार उघडून आतमध्ये येतो. भूमी तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करणार असते, पण तितक्यात रागिणी आणि अभिजित आत येऊन भूमीवरती हल्लाबोल करतात. भूमीला संपवायचं या उद्देशाने दोघंजण आता मात्र आतमध्ये आलेले असतात. पण त्याच वेळेला संधी साधून भूमीला तिथून पळवण्यामध्ये भानुशाली वकील आणि मानसी यांना यश आलेले असते. दोघंजण तिकडून भूमीला पळवतात आणि आता अभिजित आता दार वाजवत असतो, पण भूमी मागल्या साईडने पळून जाते. भूमी पळून जाते खरी, पण त्याच वेळेला अभिजित दाराच्या मागच्या साईडने येतो जिकडून भूमी पळून गेलेली असते. पण त्याला भूमी कुठेच दिसत नाही. अचानकपणे ही गायब कुठून झाली, तर भूमीला अक्कांनी त्यांच्या रूममध्ये लपवलेली असते. या सगळ्यामध्ये अभिजितला अक्का गाठतात आणि काय रे, तुझं काय इकडे, या रूमच्या बाहेर तू काय करतोयस असं म्हणत आता मात्र अभिजितला सडेतोड जाब विचारतात. अभिजित म्हणतो, काही नाही, इथे ती मुलगी ती घड्याळ दुरुस्त करते ती, तर मला घड्याळ दुरुस्त करायचं होतं. अक्कांनी अभिजितचा कावेबाजपणा अचूक ओळखलेला असतो, कारण खरं तर भूमीला अक्कांनी लपवता क्षणी भूमीने सांगितलेलं असतं की ही लोक मला मारायला आलेत. याच्याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला अक्का नंतर सांगेन, पण आत्ता सध्या मला इथे लपवून ठेवा आणि आकाशला काहीही करून एखाद्या सेफ ठिकाणी ठेवा, जेणेकरून यांची नजर आकाशवरती पडणार नाही. आता लगेचच इकडे अक्कांनी दत्तूमार्फत आकाशला सुद्धा सेफ ठिकाणी ठेवलेलं असतं, भूमीला आपल्या रूममध्ये. आणि आता अभिजितची अजिबात टाप नसते की अक्कांच्या रूममध्ये जाऊन झडती घेण्याची. अभिजित म्हणतो, त्या मुलीकडे मला घड्याळ दुरुस्त करायचं आहे. अक्का सांगतात, कोण मुलगी आणि कुठलं घड्याळ, इथे कोणती मुलगी घड्याळ दुरुस्त करत नाही, ही आमची जुनी भाडेकरू होती, त्यांचा बोर्ड आहे, बोर्ड काढायचं राहिलंय, बस इतकंच. यावरती इकडे मात्र अभिजित म्हणतो, काय बोलताय तुम्ही, मी आत्ता तर त्या मुलीला पाहिलं होतं. यावरती अक्का म्हणतात, तू मुलीला पाहायला आलायस की घड्याळ दुरुस्त करायला? घड्याळ दुरुस्त करायला शहरामधली बरीचशी दुकानं पडले, आत्ताच्या आत्ता इथून चालता होतोस की ताबडतोब पोलिसांना बोलवू, आमच्या चाळीमध्ये हेरगिरी करायला येतोस असं म्हणत अक्का सगळ्या चाळीला गोरा करतात आणि म्हणतात, हा बघा, हा आपल्या इथे हेरगिरी करतोय, इथे ह्या रूमवरती वॉच ठेवतोय आणि आता त्या मुलीचा पाठलाग करतोय असं म्हणत अक्का सगळ्यांना चाळ गोळा करतात. चाळीमधली सगळी माणसं गोळा झाल्यावरती अभिजितवरती हल्लाबोल होणार. अभिजित म्हणतो, नाही, मी इथून निघतो.
मग अभिजित तिकडून निघून जातो आणि विचार करतो, ही बाई जरा विचित्रच वाटते. त्या दिवशी सुद्धा हिने मला हकललं आणि आत्ता भूमी गेली कुठे? रागिणी आणि अभिजितला काहीच कळत नाही. आता मात्र दोघं जण तिथून काढता पाय घेतात. रागिणी म्हणते, असं कसं? आपण तर रूममध्ये शिरलो तेव्हा तर ती तिथे होती, मागच्या दाराने गेली आणि त्या बाईला कशी नाही भेटली? काही नाही अभिजित, ती त्या चाळीतच असेल. इतक्या दिवस तिथे राहून तिने चाळकरांना आपलंसं करून काहीतरी नाटकं केलेत हे नक्की. आपल्याला त्या चाळीबाहेरच वॉच ठेवायला पाहिजे. जोसेफला मी सांगते त्या चाळीबाहेर वॉच ठेवायला, आणि एकदा का ती चाळीतनं बाहेर पडली ना की आपल्याला तिचं काम तमाम करायला लागेल. यावरती अभिजित म्हणतो, हो, किती दिवस ती चाळीमध्ये लपून राहील? आणि आपण रूममध्ये गेलो तेव्हा आकाश तिकडे नव्हताच. आकाश नव्हता, फक्त ती एकटीच होती. मग आकाश दुसरीकडे कुठे गेला असेल का? आपल्याला त्याचा पण शोध घ्यायला पाहिजे. असं म्हणत दोघं जण चाळीवरती राखण ठेवण्यासाठी किंवा चाळीवरती पाळत ठेवण्यासाठी जोसेफ आणि त्यांच्या माणसांची निवड करतात. रागिणी सांगते, काहीही करून यावेळेला दोघं सुटून नाही गेले पाहिजेत. तोपर्यंत अक्कांच्या निगराणीमध्ये लपून छपून आकाश भूमी एका ठिकाणी येतात. आकाशला कसं समजवायचं हे भूमीला कळत नसतं. भूमी सांगते, आकाश इथे राहणं आता आपल्यासाठी सेफ नाही आहे. आपल्याला ही घर, ही चाळ, ही जागा सोडावी लागेल. आकाश म्हणतो, सायकल राणी असं कसं? आत्ता तर इथे आपले फ्रेंड झालेत ना? भूमी म्हणते, नाही आकाश, इथे फ्रेंड झाले असले तरी आपण इथे आहोत हे आता आपल्या घरच्यांना समजले, म्हणजे आपण गेममध्ये हरू ना. आपण कुठे आहोत हे समजायला नको ना. मग आपल्याला ही जागा बदलून आपण गेममध्ये जिंकायचं की नाही? आकाश म्हणतो, हो सायकल राणी. आणि मग भूमी आकाशला कसंबसं समजवून त्या ठिकाणावरून बाहेर काढण्यामध्ये यशस्वी ठरते. इतके दिवस राहिलेली चाळीतले आकाश भूमी आता चाळीचा निरोप घेऊन आपलं जुजबी सामान घेऊन ती चाळ कायमची सोडतात. आता इथून मालिका एका वेगळ्या लीपवरती जाताना आपल्याला दिसणार आहे. काही वर्षांच्या लीपनंतर आकाश आणि भूमी पुन्हा महाजन गारमेंटमध्ये एंट्री करणार आहेत. आकाश पूर्णपणे बरा, तर भूमी एकदम डॅशिंग झालेली आहे. आपल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी, त्याचप्रमाणे केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देऊन तिचा कर्दनकाळ बनण्यासाठी, रागिणीला धडा शिकवण्यासाठी आकाशभूमी एका वेगळ्याच रूपात येणार आहेत. मालिका काही वर्षांचा लीप घेणार आहे. रागिणी जरी महाजनांचं सगळं साम्राज्य सांभाळत असली तरी ती नाममात्र असते. तिला कोणतेही अधिकार नसतात, कारण आकाशची सही प्रॉपर्टीच्या पेपरवरती होणं बाकी असतं. आता मात्र मालिका एक जबरदस्त लीप घेऊन जबरदस्त ट्विस्टमध्ये भूमी आकाशची एंट्री होऊन भूतकाळाचा एकदम उलगडा होणार आहे. कारण तोपर्यंत भूमीने आकाशला हळूहळू करत आत्तापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी या शिकवलेल्या, सांगितलेल्या, समजून दिलेल्या असतात. रघुकाकांचं सोबत असणं हे त्याच्यासाठी महत्त्वाचं ठरतं आणि आकाशभूमी एका वेगळ्या स्वरूपात रागिणीच्या समोर येत रागिणीचा कर्दनकाळ बनणार असतात.